तर नमस्कार पब्लिक, तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलोय महाशिवरात्री निमित्त। तर तुम्ही थंबनेलला बघितलंच आहे। तर मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। परत बॅकग्राऊंड कसं क्रिएट केले मी ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। परत पूर्ण डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला मी तुमच्यासाठी। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर चला भावाने व्हिडिओला सुरुवात करूया। आणि अजून एक गोष्ट, व्हिडिओ मध्ये पासवर्ड आहे वन स्टेप मध्ये, तर तो असा येऊन असं राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर चला, तर तुम्ही थंबनेल बघितलाच आहे। तर आपण अशी महाशिवरात्री निमित्त फुल अशी कडक डिझाईन केलेली आहे। तर ही मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कशी बनवायची, पूर्ण बॅकग्राऊंड पासून ते पूर्ण डिझाईन होईपर्यंत, साईज वगैरे किती काय घेतली सर्व तुम्हाला मी सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आणि व्हिडिओ मध्ये पासवर्ड असणार आहे वन स्टेप मध्ये, तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला जे फोन मध्ये डिझाईन करणार आहे तर त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण मटेरियल देणार आहे, बॅकग्राऊंड वगैरे, पेज वगैरे। आणि जे फोटोशॉप मध्ये डिझाईन करणार आहेत तर त्यांच्यासाठी खास PhD असणार आहे। आणि आपण लवकरच फोन नीट करून त्यामध्ये PLP फाईल तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे। तर माझं नियोजन चालू आहे आता पूर्ण तर ते पण तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे, जे फोन युजर आहेत ना का, फोन मध्ये डिझाईन करताय त्यांच्यासाठी। तर चला व्हिडिओला मी सुरुवात करतो। तुम्हाला मी पहिले साईज दाखवतो किती घेतले। तर मी उंची 12 घेतले, रुंदी मी 10 घेतली आणि रिझोल्युशन मी 300 घेतले, कारण आपल्याला व्हॉट्सअप साठी डिझाईन बनवायची आणि मी RGB घेतलेली आहे। ओके, तर मी आता इथं न्यू डॉक्युमेंट घेतो पहिलं, सेम तसं जागा इथं आहे अगोदरच, हाईट आणि म्हणजे उंची आणि रुंदी आपली 10 आहे रुंदी, आणि रिझोल्युशन इकडे 500 पण मी 300 घेतो। हे झालं आपलं न्यू डॉक्युमेंट, म्हणजे आपण जी साईज घेतली ती। आता सर्वात पहिले हे जे बॅकग्राऊंड आहेत एवढे, तर मी तुम्हाला दाखवतो करून। सर्वात पहिले मी हे करतो, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, आणि जी साईज अशी वाढून घेतो। कंट्रोल T केलं की तुम्हाला असं नाही का साईजचं ऑप्शन येतं, कमी जास्त करू शकता, किंवा तुम्ही असं कंट्रोल T करून इथून बी करू शकता बघा। असं तुमच्यावर आहे तुम्हाला कसं करायचं ते। त्यानंतर ह्याला झूमचा एक ब्लर इफेक्ट इथं तुम्ही बघा, हे देणार आहे मी आता ते थोडस। असं झालं, न्यू लेअर घेतली, त्यावर बॅकग्राऊंड टाकलं आणि त्याला झूम वाला ब्लर इफेक्ट दिला। त्यानंतर आपल्याकडे स्कायचं इमेज आहे, मी गुगल वरून घेतलेली, थोडी म्हणून नाही का अशी द्यायची फक्त आपल्याला वरती थोडीशी अशी नॉर्मल, नाही का, ते थोडं भारी इफेक्ट वाटतो नाही का। आपला साधा सॉफ्ट ब्रश घ्यायचा, ऑपेसिटी इथून कमी करायची, असंच मारायचं। आता तुम्ही म्हणले असेल मी मास्क केलं, पण नाही का, तुम्ही आल्ट दाबून जर असं मास्क केलं हे पूर्ण जातं। मग इथं तुमचं ब्लॅक असेल ना तर इथं तुम्हाला व्हाईट घ्यायचंय इथं, मग त्यानंतर तुमचं असं परत येणार आहे, तुम्ही ब्रश फिरवलं की परत ब्लॅक घेतलं ना तर परत हे तुमचं असं इरेज होणार आहे असं। तर थोडं थोडं मारून घ्यायचं, आणि साईडची जे आले ना अशी बॉर्डर वगैरे त्याला असं नाही का रिमूव्ह करून घ्यायचं, ते दिसलं नाही पाहिजे। मी माझ्या भाषेत सांगतोय, तुम्ही समजून घ्या। आता आपलं हे झालंय, आपण डिलीट करू। त्यानंतर आपल्या ही इमेज आहे कट केलेली, केदारनाथची, तर ह्याला मी मास्क करतो। हे जे खालचे लोगो वगैरे नाही का इथं PNG बॉक्सिंगचा, तर ऑपेसिटी पूर्ण करतो, याची रिमूव्ह करतो। ह्याला अप्लाय करून परत आपल्याला मास्क करायचंय। तुम्ही डायरेक्ट इरेज केलं तरी होते, पण ते लोगो नाही का दिसतो आपल्याला, कारण आपल्याला ब्रश मारायचा नाही म्हणून थोडा नाही का असा। मी तर मारलं असं केलेलं बघ।
मी या साईडून असं करतो थोडं. त्यानंतर ही जी ऑप्शन आहे ना, असं थोडं ऑप्सिटी कमी करायची अशी. थोडी डिझाईन वेगळी होईल पण का हे नाही, विषय नाही. पण मी तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सांगतो. हे बॅकग्राऊंडचं बी आपलं काम झालेलं आहे. आपण ह्याला क्लोज करू आतून. तर हे बॅकग्राऊंड पण आपलं झालेलं आहे बघा इकडं. त्यानंतर आपल्याला ही PNG मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शन मध्ये. तर व्हिडिओ बनवताना काय चुकलं वगैरे तर माफ करा. ह्याला बी मास्क करून रिमूव्ह करून घ्यायचे तुम्हाला. त्यानंतर कुठला पण ब्रश असेल ना, तुम्ही असं व्हाईट मारू शकता खाली, किंवा तुमच्याकडे असं फॉग ब्रश असेल ना दुसरा कोणता तर मारू शकता. आता माझ्याकडे आहे, मी हा मारतोय. असं नाही की तुमच्याकडे तोच ब्रश पाहिजे. आणि मी कुठल्या तरी खालच्या काही व्हिडिओ मध्ये ब्रश दिलेलेच वाटतं. थोडं व्हाईट तुम्ही जाऊ द्या, आपण तुम्हाला हेच मारून दाखवतो. दुसरा ब्रश आपला जो नॉर्मल ब्रश असतो सारून करतो असं काय नाही की तुमच्याकडे तोच ब्रश पाहिजे. कधी कधी दुसऱ्या ब्रशने पण काम चालवावं लागतं. तर मी थोडं फिल्टर मध्ये जाऊन ना का, कॅमेरा रॉ फिल्टर मध्ये थोडं ना का असं हायलाइट वगैरे देतो ना का फोटोला. खूपच असं हे वाटते तो थोडं टेक्स्चर वगैरे मस्तपैकी. तुमचा भाऊ तुमच्यासाठी पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला फक्त चॅनेलला सबस्क्राईब करायचे. आणि व्हिडिओ कोणच पूर्ण बघत नाही. एवढं मी 12 15 मिनिटाची व्हिडिओ काढतो. परत त्यात काय चुकलं बिकलं असेल तर कट करून ती व्हिडिओ 8-9 मिनिटाची होती. त्यानंतर ती एडिट करा, परत त्यात नाही का पूर्ण करून खूप टाइम जातो व्हिडिओ बनवायला. पण तुमच्यासाठी मी घेऊन येते. आता मी तर काय केलंय तुम्हाला सांगतो. हे जे टेक्स्चर आहे माझ्याकडे हे वाला, तर हे मी गुगल वरून घेतलेलं आहे. ते खूप डार्क होतं म्हणून मी त्याला नाही का असं थोडा इफेक्ट दिलेला आहे नाही का. लेवल वगैरे वाढवले ते जगायचं करून नाही का त्यांनी. तर हे मी आहे तसं कॉपी करतो. थोडी डिझाईनाची थोडी वेगळी वाटल्या काय विषय नाही. तुम्ही जे आपलं आहे ना त्याची ऑपेसिटी कमी करायची. डिझाईन मध्ये थोडा फरक आलाय पण काय विषय नाही. एवढं तुम्हाला हे वाटलं तर तुम्ही असा ब्रश मारू शकता. व्हाईट गरज नाही आपल्याला याची. आपण थोडं कमी करू शकतो. स्कायला पण थोडं कमी करू. पहिला आपण हे सर्व जे आहे ना हे तिकडं हे करू नका. हे तर तुम्हाला माहितीच आहे कसं करायचं काय. हे मी नव्हतं टाकलेलं, मी आता हे टाकले ना का व्हिडिओ बनवायच्या अगोदर. तर मला आपण डेट पण टाकू. मग काय कुठं क्लास वगैरे केले नाही म्हणून मला जास्त थोडं जमत नाही म्हणजे म्हणजे डिझाईन करायला करतो मी. पहिली गोष्ट माझी डिझाईन मलाच आवडत नाही, मला दुसऱ्यांची डिझाईन आवडते. मग त्या बघून ट्राय करतो करायच्या पण नाही थोडं होतं. तर मी जी साईज वाढवलेली आहे ना कायची महाशिवरात्री आपलं जे हे ना त्याची साईज थोडी वाढवली मी. आपण पहिलं सर्व टाकून घेऊ इकडं, मग नंतर ना का मॅच डिझाईन ही डिझाईन जशी केली ना आपण त्याची मॅचिंग करू डिझाईन सर्व. आपल्या PNG
ते पण खाली घेऊ नका जिथे आपले आहे. थांबा एक मिनिट. आता आपण टेक्स्टला जो इफेक्ट दिलता ना त्याच्यामुळे ते तसं झालं होतं. फोटो थोडं खाली घेतो. ह्याला ग्रुप मध्ये टाकतो म्हणजे ना का आपल्याला समजून तसं. फोटो इथं घेतो थोडं साईडला. आपण ऍडजस्ट पूर्ण हे करू. आता जे जे नाही लागत ते आपण डिलीट करून टाकू. तेवढंच आपलं येईल. फॉन्ट नंबर सांगतो तुम्हाला 2399. हा पण 2399. तर पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण फॉन्ट दिलेत मी. हे कट करतो. डिझाईन बनवणं सोपं आहे भावना, फक्त ना प्रॅक्टिस लागते. जसं जसं तुम्ही डिझाईन बनवणार ना तसं तसं तुम्हाला आयडिया भेटणार नाही. आता हे माझं काही टाकतो मी तर. तर हे सर्कल टाईप कसं बनायचं तुम्हाला सांगतो मी सगळ्यात सोप्या भाषेत. जास्त डीपमध्ये नाही जायचं. सर्कल घ्यायचं एक मस्त. त्यानंतर टेक्स्टमध्ये जायचं. तर सर्कलच्या बरोबर इथं नाही का कोपऱ्यात असं दाबून धरायचं. मग इथं तुम्ही ना का हे केले ना, समजा आता मी हर हर महादेव टाकलं होतं तिथं, हर हर महादेव. तर तेच कॉपी पेस्ट ना असं कॉपी पेस्ट करून ना तुम्ही असं बनवलं होतं. त्यानंतर सर्कल डिलीट केला. हे जे डुप्लिकेट घेऊन नका असं आल्ट दाबून ना असं सेम साईज मध्ये असं केलं. तर असंच बनवलं होतं मी. नंतर हे दोन असं मर्ज करून ओव्हरले इफेक्ट दिलता. तर हे असं झालं होतं ना. आता आपण डिझाईन मॅच करू. डिझाईन वेगळं झाले खूप, कारण आधी बनवतं ते वेगळं नंतर वेगळं होतं पूर्ण. तर आपण थोडं नाही का ह्याच्यामध्ये ओव्हरले इफेक्ट देऊया. फोटोशॉप गांडायला लागला पूर्ण. कधी कधी ना फोटोशॉप असा बंद पडतोय, कारण माझ्याकडनं एक फाईल डिलीट झाली. कमी करत थोडं. तर बघा भावना अशी डिझाईन बनवली होती आपण. ती डिझाईन सेम नाही झाले, थोडे वेगळे झाले, पण काही विषय नाही. मला काय नाही, मी बॅकग्राऊंड घेऊन पण तुम्हाला मी दाखवलं असतं, पण मी पूर्ण तुम्हाला बॅकग्राऊंड पासून कसं मी बॅकग्राऊंड बनवलं काय कसं सर्व सांगितलं या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी जी मेन PNG आपली ओरिजिनल ती देतो. मग तुम्ही ना का त्याला डिझाईन करा. बाकी PNG वगैरे जे मोबाईल मध्ये डिझाईन करणार त्यांना पण हे बॅकग्राऊंड देतो. तुम्हाला फक्त फोटो वगैरे टाकायचे, PNG वगैरे टाकायचे. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.